तुम्हाला जर शेवग्याची शेंग आवडत असेल ना, तर अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगची भाजी नक्की करून बघा. पहिल्यांदा मी काय केलं, शेवग्याच्या शेंगचे असं छोटे-छोटे तुकडे करून घेतले. त्यानंतर जितकं निघेल तितकं कणी साल काढून घ्यायचं, म्हणजे शिजतात चांगले आणि चवीला पण चांगलं लागतं. त्यानंतर गॅस चालू करायचा, पातेलं ठेवायचं, पाणी ठेवायचं, ते तुकडे ठेवायचे, थोडंसं मीठ टाकायचं आणि 5 मिनिट उकळून घ्यायचं. त्यानंतर ते बाजूला ठेवायचं, कढई ठेवायची, कढईमध्ये तेल टाकायचं, जिरं, मोहरी, कांदा टाकायचा. जिरं, मोहरी मी कधी झाडताना एकत्रच थोडंसं बरण्या रिकामं करताना केलेलं, त्यामुळे मी ते एकत्रच टाकलं. त्यानंतर हिंग टाकायचा, हळद टाकायचं आणि चांगलं कधी कांदा टोमॅटो भाजून घ्यायचं तेलामध्ये. त्यानंतर आपली घरगुती चटणी टाकायची, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट टाकायचं. मीठ टाकताना फक्त आपण अगोदर टाकले हे लक्षात ठेवायचं आणि चवीसाठी गोडा मसाला टाकायचा. ते सगळं परतून झालं की शिजवलेली शेंग टाकायची, थोडासा कधी शेंगदाण्याचा कूट टाकायचा, म्हणजे दाटसर ग्रेव्ही व्हायलासाठी. आणि आपल्याला जितकी थिकनेस पाहिजे तितकी ठेवायची आणि त्यानंतर झाकण काढून बघूया. मस्तपैकी शेवग्याची शेंगची सारची भाजी तयार झाली. तुम्ही एकदा नक्की, जर तुम्हाला शेवग्याची शेंग आवडत असेल ना, अशा प्रकारे करून बघा. मस्त भन्नाट चव लागते. ही चपातीसोबत किंवा भातासोबत पण छान लागते.